Hello friends, today we are going to learn English workshop of unit number 1.1 Be the best from standard 8th English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट या कवितेचा वर्कशॉप म्हणजेच स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. Question number 1. Read the words or names given below. खाली दिलेले शब्द किंवा नावे वाचा. Put the big sized or bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. आणि खाली आपल्याला दोन वर्तुळ दिलेले आहेत. मोठा आकार दर्शवणारे शब्द मोठ्या वर्तुळात लिहा व लहान आकार दर्शवणारे शब्द लहान वर्तुळात लिहा. कंसातील शब्द पहा. मस्की, ट्री, पाइन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार आणि ट्रेल. लहान वर्तुळातील शब्द पाहूयात. पहिल्यांदा स्क्रब, रील, बुश, बास, स्टार आणि ट्रेल. आता मोठ्या वर्तुळातील शब्द पाइन, सन, हायवे, लेक, ट्री आणि मस्की. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 4 विद्यार्थ्यांचे गट करा. रीड ईच स्टांजा इन द पोयम टर्न बाय टर्न. आणि कवितेतील प्रत्येक स्टांजा ओळीने वाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. कवितेमधून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा आणि लिहा. आन्सर. ए. हिल, रील. बी. ग्रास, बास. सी. मेक, लेक. D. Bee, tree. E. Crew, do. F. Here, near. G. Trail, fail. H. Star, R. Next question number 4. Complete the following with appropriate words or phrases from the poem. कवितेतून योग्य शब्द किंवा वाक्यप्रचार निवडून पुढील वाक्ये पूर्ण करा. द फर्स्ट वन इज डन फॉर यू. एक उदाहरण आपल्यासाठी सोडवून दिलेलं आहे. 1. इफ यू कांट बी अ पाइन, बी अ स्क्रब. 2. इफ यू कांट बी अ ट्री, डॉट डॉट. आन्सर. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. 3. डॉट डॉट बी अ बास. आन्सर. If you can't be a muskie, be a bass. 4. If you can't be a captain, dot dot. Answer. If you can't be a captain, you can be in a crew. Next. 5. Dot dot be a trail. Answer. If you can't be a highway, be a trail. 6. If you can't be the sun, dot dot. Answer. If you can't be the sun, be a star. Next question number 5. Write whether the following are true or false. पुढील विधाने बरोबर आहेत की चूक आहेत ते लिहा. 1. All must be the captains of the teams. Answer. False. 2. A bit of grass can make the highway happier. Answer. True. 3. We win or fail depending upon the size or position. Answer. False. 4. A scrub is found at the top of the hill. Answer. False. 5. If your work is not important, don't do it. Answer. False. 6. Whatever job you have, do your best. Answer. True. Next question number 6.
Write an appreciation of the poem with the help of the points given below. पुढील रिकाम्या जागा भरून बी द बेस्ट या कवितेचे रसग्रहण करा. 1. The title of the poem is Be the Best. 2. The poem is written by Douglas Malloch. 3. The poem has 4 stanzas. Each stanza has 4 lines. 4. The lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. 5. The poet compares big things with small things. 6. If you can't be is a repeated expression in the poem. 7. The line I shall always remember is be the best of whatever you are. Next question. Question number 7. Read the given extract from the poem Little Drops of Water by Julia Fletcher Carne. मित्रांनो, जुलिया फ्लेचर कार्ने यांच्या लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर या कवितेमधून 2 एक्स्ट्रॅक्ट आपल्या समोर दिलेल्या आहेत. लर्न इट अप ही कविता शिका, सेट इट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट आणि ही कविता चाल लावून गाण्याचा प्रयत्न करा. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. तुम्ही तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारू शकता. चाल कशा प्रकारे लावता येईल एक उदाहरण पाहूयात. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड मेक द माइटी ओशियन अँड द प्लीजंट लँड. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड मेक द माइटी ओशियन अँड द प्लीजंट लँड. Little deeds of kindness, little words of love help to make earth happy like the heaven above. Little deeds of kindness, little words of love help to make earth happy like the heaven above, like the heaven above. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या कवितेला चाल लावू शकता आणि या कवितेचं तालासुरामध्ये गायन करू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट या कवितेचा वर्कशॉप म्हणजेच स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.